नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव. तुम्हा सर्वांचे आपल्या या SYBA मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून द्वितीय वर्ष कला या अर्थात SYBA मराठी पेपर नंबर 2 या विषयाचा आणि सेमिस्टर 3 साठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विद्यापीठाने जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो समजून घेणार आहोत. तसेच या अभ्यासक्रमासोबत अभ्यासक्रमाची उद्दिष्टेही समजून घेणार आहोत आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तसंच संदर्भ ग्रंथ देखील समजून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे SYBA मराठी या विषयाचा अभ्यासक्रम शिकून आपण काय साध्य करणार आहोत हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर चला मग प्रत्यक्ष हा अभ्यासक्रम समजून घेण्यास आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम इथे एक लक्षात घ्यायचं की SYBA मराठी हा पेपर नंबर 2 आहे. खूप वेळेस कन्फ्युजन होतं 2 आणि 3 मध्ये. एक लक्षात ठेवायचं, पेपर नंबर 2 तो कुठला आहे? SYBA मराठीचा पेपर नंबर 2 ह्या विषयाचं नाव आहे कथन साहित्य. पेपरचं नाव काय आहे? कथन साहित्य. अभ्यासपत्रिका क्रमांक किती आहे? 2 आणि त्या पेपरचं नाव आहे कथन साहित्य. लक्षात ठेवायचं. आणि सत्र कितवं आहे आपलं? तिसऱ्या सत्रासाठी जो अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने लावून दिलेला आहे तो अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आता इथे पुन्हा एक लक्षात ठेवायचं की इथे आपल्याला कथन साहित्य हा जो आपला पेपर नंबर 2 आहे SYBAचा, त्याच्यासाठी हा जो अभ्यासक्रम आहे हा आपल्याला एकूण 45 व्याख्यानांमध्ये काय करायचं आहे? कंप्लीट करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे अभ्यासक्रम समजून घेताना आपल्याला उद्दिष्टे, कुठली उद्दिष्टे आपल्याला साध्य करायची, हा अभ्यासक्रम शिकताना काय उद्दिष्ट समोर ठेवलेले आहेत ते उद्दिष्ट देखील थोडक्यात मी तुम्हाला समजून देते. पहिलं आपलं उद्दिष्ट असं आहे की कथन साहित्याचा परिचय करून घेणे. जे कथन साहित्य आहे त्याचा काय करून घ्यायचं आहे? आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. दुसरं आहे ते म्हणजे कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप व वैशिष्ट्ये समजून घेणे. दुसरा काय आहे उद्दिष्ट? तर कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. लक्षात ठेवायचे, स्वरूप आणि वैशिष्ट्ये काय करायचे? समजून घ्यायचे. त्यानंतर तिसरं काय आहे की ज्या नेमलेल्या कादंबरींचे विविध घटकानुसार विवेचन व विश्लेषण करणे. म्हणजे ज्या खाली मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या कादंबऱ्या आपल्याला अभ्यासासाठी नेमलेली आहे तिचं काय करायचं आहे? जे विविध घटक आहेत त्या घटकानुसार आपल्याला तिचं विवेचन करायचं आहे आणि विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर चौथं उद्दिष्ट बघा काय आहे? कथा या वाङ्मय प्रकाराचा घटकानुसार नेमलेल्या कथासंग्रहाचे विश्लेषण करायचे. आता हे तुम्हाला मी जसं खाली जाईल म्हणजे घटक आपण बघू तेव्हा तुम्हाला हे उद्दिष्ट लक्षात येतील. इथे उद्दिष्ट काय साध्य करायचे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण पुढे जाऊयात. बघा आता आपण प्रत्यक्ष घटकांना सुरुवात करतो आहोत. पहिला घटक बघा इथे, घटक क्रमांक 1 काय आहे? कथन साहित्याचा परिचय. हा घटक 1 आपल्याला 15 तासिकेमध्ये पूर्ण करायचा आहे. तिथे बघा कथन साहित्याचा हा जो परिचय आहे इथे आपल्याला कथा व कादंबरी या 2 साहित्य प्रकारांचा सैद्धांतिक परिचय करून घ्यायचा आहे. जसं आपण मागच्या वेळेस बघितलं अ आणि ब भाग असायचा. इथे अच दिलेला आहे पण इथे आ भाग सुद्धा होऊ शकतो. अ मध्ये काय आहे? कथा, बरोबर. आणि दुसरं आ मध्ये काय येणार आहे तुमचं? कादंबरी. म्हणजे 1 नंबर कथा, 2 नंबर कादंबरी. ह्या 2 साहित्य प्रकारांचा आपल्याला काय करायचं आहे?
सैद्धांतिक परिचय करून घ्यायचा आहे. इथे हा झाला तुमचा घटक क्रमांक 1. तिथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, 2 साहित्यकृती समजून घ्यायच्या आहेत. चला आपण आता दुसऱ्या घटकाकडे जाऊयात. दुसरा घटक आहे तुमचा, एक कादंबरी दिलेली आहे. त्या कादंबरीचं तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण विश्लेषण आणि विवेचन करायचं आहे. बघा वरती उद्दिष्टांमध्येच मी तुम्हाला सांगितलं की जी नेमलेली कादंबरी आहे, तिसरा जो उद्दिष्ट होता तिथे सांगितलंय की जी नेमलेली कादंबरी आहे तिचं काय करायचं आहे आपल्याला, तिच्या विविध घटकांनुसार विवेचन व विश्लेषण करायचं आहे. मग ती कुठली कादंबरी आहे तर फेसाटी. फेसाटी नावाची नवनाथ गोरे यांची कादंबरी आपल्याला अभ्यासायची आहे. ही कादंबरी अक्षर वाङ्मयाने काय केलेले आहे, प्रकाशन केलेले आहे. हा घटक देखील आपल्याला 15 तासिकेमध्ये शिकायचा आहे. इथे दुसरा घटक आपला कंप्लीट होतो. पुढे आपण जाऊया तिसऱ्या घटकाकडे. तिसरा घटक बघा आहे आपला बकऱ्याची बॉडी. हे समर खडस ह्यांचं आहे आणि शब्दालय प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे एकूण फक्त आपल्याला इथे 3च घटक शिकायचे. सत्र 3 साठी किती घटक दिलेले आहेत, 3 घटक. म्हणजे पहिल्या घटकामध्ये तुम्हाला कथा आणि कादंबरीचा ऐतिहासिक सैद्धांतिक परिचय करून घ्यायचा आहे. त्यानंतर फेसाटी कादंबरीचा आपल्याला काय करायचं आहे, विश्लेषण आणि विवेचन करायचे. त्यानंतर बकऱ्याची बॉडी हा जो कथासंग्रह आहे, त्या कथासंग्रहाचे विश्लेषण करायचे. बरोबर. आता पुढे आपल्याला हे घटक शिकून झाल्यानंतर तुमची परीक्षा कशी होणार आहे किंवा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय आहे, ती किती गुणांची आहे, हे देखील इथे समजून घ्यायचे. तुमची तिसऱ्या सत्राची जी परीक्षा असणार आहे, तृतीय सत्रांत परीक्षा, ही एकूण 100 गुणांची असणार आहे. किती मार्क्स किती असणार आहेत तुम्हाला, 100 गुण. आणि इथे ह्या 100 गुणांचं जे स्वरूप आहे, म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका कशी असणार, त्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर इथे प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे, तो प्रश्न क्रमांक 1 तुमचा कथन साहित्य प्रकारांचा सैद्धांतिक परिचय यावर असणार आहे. तिथे तुम्हाला पर्याय असेल आणि ह्या पहिल्या प्रश्नाला तुम्हाला गुण किती असणार आहेत, 20 गुण. म्हणजे पहिल्या घटकावर पहिला प्रश्न असणार आहे आणि त्याला गुण किती असतील तर 20 गुण असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न हा फेसाटी या कादंबरीला असेल. म्हणजे दुसऱ्या घटकावर दुसरा प्रश्न असेल आणि त्याला देखील और प्रश्न असेल. म्हणजे 2 प्रश्न असतील, अ आणि आ. त्याच्यातला एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि गुण किती असणार आहेत, त्याला सुद्धा 20 मार्काला तो प्रश्न देखील तुमचा असणार आहे. आता प्रश्न तिसरा बघा. तिसरा हा तिसऱ्या घटकावरच असणार आहे. बकऱ्याची बॉडी हा जो कथासंग्रह आहे, ह्या कथासंग्रहाला तुम्हाला पर्याय देऊन प्रश्न विचारले जातील. गुण किती असणार आहेत तर 20. म्हणजे तुमचे 3ही प्रश्न हे 20 गुणांचे असणार आहेत. प्रत्येकी किती, 20. म्हणजे इथे बघा तुमचे 60 मार्कांचा प्रश्न, तुमची प्रश्नपत्रिका झाली. आता तुम्हाला चौथा प्रश्न जो असणार आहे तो समजून घ्या. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 3ही घटकांवर, लक्षात घ्या, प्रश्न चौथा टिपा लिहायचे आहेत, पण 3ही घटक विचारात घ्यावे लागणार आहेत. आणि तुम्हाला टिपा विचारल्या जातील किंवा जे लघुत्तरी प्रश्न आहेत, ते लघुत्तरी प्रश्न कुठलेही 4 तुम्हाला सोडवावे लागतील. ते 4 प्रश्न तुम्हाला एकूण 40 गुणांसाठी असणार आहेत. वरती दीर्घोत्तरी प्रश्न किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौथा प्रश्न मात्र 40 मार्कांसाठी असणार आहे. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 1 जो असेल तो कथन साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय म्हणजे घटक क्रमांक 1 वर असेल. दुसरा प्रश्न दुसऱ्या घटकावर असणार आहे आणि तिसरा प्रश्न तिसऱ्या घटकावर असणार आहे.
या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, प्रश्नपत्रिका सोडवायचे. म्हणजे बघा इथे तुम्हाला अभ्यासक्रमासोबतच तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील लक्षात आलेलं असेल. एकूण किती गुणांची परीक्षा होणार आहे, तर ती 100 गुणांची. त्यानंतर जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं, की हा अभ्यासक्रम शिकल्यानंतर तुम्हाला काय साध्य करायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही साध्य करणार आहात, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही मराठी साहित्यातील जे कथन साहित्य आहे, ते अभ्यासून विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला कथन साहित्याचे विश्लेषण करून त्याच्यातलं जे मर्म आहे, त्याच्यातला जो आशय आहे, तो ग्रहण कसा करता येईल, ह्याचं परिपूर्ण असं ज्ञान तुम्हाला मिळेल. तसंच दुसरं साध्य काय आहे, की कथा कादंबरी वाचताना ती कुठल्या दृष्टिकोनातनं वाचली गेली पाहिजे किंवा तिचे ज्ञान कसे प्राप्त होईल, ह्या गोष्टी आपण ह्या अभ्यासक्रमातनं शिकणार आहोत. ह्याच पद्धतीने हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला काय करायचा आहे, ह्या सेमिस्टर 3मध्ये सत्र 3मध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम शिकताना आपण कुठले संदर्भ ग्रंथ वापरणे आवश्यक आहे, ते संदर्भ ग्रंथ देखील इथे मी तुम्हाला समजून देते आहे. एक पहिला संदर्भ ग्रंथ आहे फेसाटी चिंतन आणि मंथन. दुसरा आहे फेसाटी विशेषांक. ह्या पद्धतीने हे जे 2 संदर्भ ग्रंथ आहेत, हे तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उपयोगात येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम आहे, हा व्यवस्थित समजून घ्या आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढा. धन्यवाद.